शांतिनिकेतनमधील लेफ्टनंट जनरल SP थोरात अकॅडमी आणि डे बोर्डिंगच्या वतीनं नागपंचमी सणाच्या निमित्तानं पालक सभा आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रावण महिन्याची सुरुवात आणि सणांची लगबग हे समीकरण म्हणजे महिलांसाठी उत्साही वातावरण। याचेच औचित्य साधून दरवर्षी संस्थेच्या वतीनं भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं। यंदाही सुमारे 2000 महिला पालकांनी झिम्मा ग पोरी झिम्मा या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत वाढवली। सुरुवातीला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू, चुडा भरणं आणि गजरा वाटपाचा कार्यक्रम झाला। महिला पालक प्रतिनिधींच्या हस्ते नागदेवतेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। महिलांनी झिम्मा फुगडी, सूप खेळणे, फेर आदी पारंपरिक खेळांबरोबरच विविध आधुनिक खेळांचा आनंद लुटला। अस्मिता खटावकर यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली। शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य परिसरामध्ये यंदाही विविध शाखांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नागांच्या आकर्षक प्रतिकृती तयार केल्या होत्या। यामध्ये रुद्रावतार, कालियामर्दन, शिवलिंग आदी विविध विषयांवरील नाग प्रतिकृतींसह मध्यवर्ती ठिकाणी वारुळाची मोठी प्रतिकृती साकारण्यात आली। 20 ते 25 फूट लांबीचा अॅनाकोंडा हे या प्रतिकृतींमधील खास आकर्षण ठरलं। संचालक गौतम पाटील, उपसंचालक BR थोरात, DS माने, अकॅडमीच्या इंचार्ज डॉक्टर समिता पाटील यांचं मोलाचं प्रोत्साहन लाभलं।
आर्टिस्ट अस्मिता खटाव, लेफ्टनंट जनरल SPP थोरात अकॅडमी शांतिनिकेतन सांगली यांनी आज महिलांसाठी, खास पालक महिलांसाठी झिम्मा ग पोरी झिम्मा या अंतर्गत खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यांचा अगदी स्तुत्य हा उपक्रम आहे, कारण फक्त पालकांसाठीच नव्हे तर मित्रमैत्रिणींसाठी, आजोबांसाठी सुद्धा हे खूप छान पद्धतीने उपक्रम राबवत असतात। हे खरंच अगदी कौतुकास्पद आहे। या कार्यक्रमासाठी तर शुभेच्छा आहेतच, पण पुढील वाटचालीसाठी सुद्धा या संस्थेला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। नमस्ते, मी अनिता पाटील, सांगली जिल्हा महिला उपाध्यक्षा आणि उदयगिरी फाउंडेशन कुरवाडी आणि या संस्थेची मी पालक आहे। दुसऱ्या वर्ष आहे आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आणि खूप छान कार्यक्रम असतो। की छोट्या छोट्या गोष्टी इथं आम्हाला बघायला मिळतात। त्यानंतर गजरे असतील, बांगड्या, हे शाळेमध्ये कुठेही मिळत नाही, पण इथं आम्हाला खूप छान गोष्टी बघायला मिळाल्या आणि खूप छान ही संस्था आहे। आणि माझा पालखीचा पालक मुलगा आहे आणि एक खूप अभिमान आहे की या संस्थेत माझा मुलगा शिकतोय आणि म्हणून या संस्थेच्या शुभेच्छा करते।